नमस्कार. तर आज आपण अमृतसरी पनीर भुर्जी कशी बनवायची हे पाहूयात. तर त्यासाठी येथे कढईमध्ये 1 चमचा तेल व 1 चमचा बटर ॲड करायचे आहे व तेल गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा भरून बेसन पीठ टाकायचे आहे व सतत हलवत राहायचे आहे. बेसन पीठ 1 मिनिट व्यवस्थित भाजून घ्या. आता इथे आपले 1 मिनिट झालेलं आहे. बेसन पीठ चांगले भाजलेले आहे. आता यामध्ये 1 हिरवी मिरची, 1 चिरलेला कांदा व टोमॅटो ॲड करायचे आहे व आता हे टोमॅटो कांदा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. याला टोटल 10 मिनिटे टाईम लागतो. तर व्यवस्थित झाकण ठेवून परतले तरी चालेल. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. अमृतसरी पनीर भुर्जी म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये थोडीशी ग्रेव्ही असते. तर इथे आपले 5-7 मिनिटे झालेले आहेत. पहा, थोडंसं सॉफ्ट होत आलेला आहे कांदा. आता यामध्ये मीठ टाकायचे आहे व यानंतर 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मिठामुळे टोमॅटो पटकन मऊ होते. 2 मिनिटे झालेली आहेत. तर यामध्ये काही मसाले ॲड करूयात. हळद, लाल तिखट व गरम मसाला टाकूयात. मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे 1 मिनिट चांगले परतून घ्या व नंतर यामध्ये 1 कप गरम पाणी टाका व गरम पाणी टाकल्याच्या नंतर चांगली 2 मिनिटे उकळी येऊ द्या व ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून किसलेले पनीर ॲड करा व व्यवस्थित एकत्र करून घ्या. पनीर टाकल्यानंतर चांगले व्यवस्थित 1 मिनिटे परत हलवून घ्या. आता यामध्ये फ्रेश क्रीम टाकूयात. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर इथे दुधावरची साई चांगली फेटून टाकली तरी चालेल. इथे 2 चमचे फ्रेश क्रीम ॲड करा व व्यवस्थित एकत्र करा. इथे पाण्याची थोडी आवश्यकता वाटत आहे तर अर्धा कप गरम पाणी टाकूयात व आता चांगली भुर्जी आपली 2 मिनिटे शिजू देऊयात. यानंतर यामध्ये कसुरी मेथी व कोथिंबीर टाकून सर्व करूयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवनवीन व सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.